बघा किती सुंदर आणि छान पैकी. नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी. तर मम्मी खूप जण म्हणत होते मम्मी ना अशी थोडीशी बारीक दिसते, थोडीशी नर्वस दिसते किंवा अशी वीक दिसते. थोडंसं मलाही वाटतंय असं. पण मम्मी म्हणते, मी जेव्हा मम्मीला म्हटले अगं मम्मी हे लूज ब्लाऊज आहे, तर मम्मी म्हणे अगं हे जुनं आहे फार. तर आता थंडीचं तर मम्मी कॉटनच्या साड्या मम्मीने काढल्या आहे नेसायला छान अशी, आणि आज मस्त दिसते. मम्मी फ्रेश मूड मध्ये आहे. आणि कॉटनच्या साड्या घालते. मी कामावरून आता आलेली आहे, थंडी खूप वाजते, तर म्हटलं चला कॉटनच्या साड्या घालायच्या. आता ड्रेस पण मी कॉटनचेच घालते. आणि मी आता तुम्हाला माझं मार्केटचं रुटीन दाखवणार आहे थंडीचं. मी थंडीचं कशी 2-3 स्वेटर घालते, कान पॅक करते, सॉक्स. अशी थंडी खूप थंडी राहते नाशिकला, आणि अशा पद्धतीने मी जाते. तर आज मी तुम्हाला जे सोडे मिळतात आपल्या बाजारामध्ये खूप महाग आहे, ते 1200-1400 रुपये किलो आहे. तर आम्ही बुधवारी जो बाजार तुम्हाला दाखवला त्या बाजारात मी ते आणलेले होते. आता त्याची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची. इतकी अप्रतिम आणि इतकी सुंदर लागते. फक्त करण्याची आयडिया ती बघायची, आणि मग भाताबरोबर म्हणा, बाजरीची भाकरी वापर, तांदळाच्या भाकरी बरोबर म्हणा, इतकं सुंदर लागते खाण्यासाठी. तर ते तुम्हाला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवलं. तर आज थोडंसं आम्हाला जरा नॉनव्हेज थोडंसं चटपटीत खाऊ वाटलं. तर मग म्हटलं सर मम्मी आज आपण मस्त हे पण आपल्याला खायला पण मस्त भाजी होईल आणि रेसिपी दाखवून. त्याच्यासाठी काय काय लागेल चला. सोडे इतके सुंदर होते, ताजे ताजे होते, आणि खूप त्यांनी फ्रेश आणलेले होते. तर मी आणले हे पाव किलो. खूप महाग, 400 रुपये पाव दिले त्यांनी मला. तर छान दिसले तर मग मी 1 पाव किलो आणले. तर ही फक्त भाजी निशांनीच खाणार आहे. माझा नातू काही खात नाही, त्याच्या हातात जनार्दन बाबाचं कळ आहे, त्याच्यामुळे तो खात नाही. तर आमच्या दोघींसाठीच ही भाजी बनवायची. तर मम्मी हे जे ओले असतात ते हे सुकवलेले असतात का? हे ओले असून मग सुकवतात, मग ते बाजारात विकतात. आणि त्याच्यासाठी मग एवढे भरपूर होतील आम्हाला. त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतले आणि 1 कांदा घेतलाय. आणि हे सगळं साहित्य मी निशाला तयार करायला लावणार आहे, आणि मग निशा तुम्हाला दाखवेल. तर आता हे प्रथम आता हे जे सोडे काढले हे गरम पाणी करायचे, आणि गरम पाण्यामध्ये थोडे वेळ भिजत टाकायचे, म्हणजे ते घाण गुण वगैरे जे असती ती त्याची निघून जाते. आणि गरम पाणी टाकल्यानंतर जे काय काय कसं कसं लागतं, कसं करायचे ते मी निशाला सांगणार आहे. निशा कसं करेल. गरम पाणी निशाने करून ठेवलेले हे मी त्याच्यात टाकते. आता खूप छान लागतात ते सुके बनवायचे. तर एवढंच घेतले. तर आम्ही दोघी आहे, बटाटा पण पडणार आहे त्याच्यात. हो, भरपूर होऊन जाईल. किती वेळ ठेवायचं? थोड्या वेळ ठेवायचे फक्त. तोपर्यंत हे साहित्य तू तयार कर. कांदा कट कर, बटाटा साळून बारीक पीस कर त्याच्यासारखे. चालतं. तर आता मी कापून घेते. तर आता मी बटाटे साळून घेतलेले आहे. साईज घ्यायची, कोणी लांब लांब पण टाकतात. मी ही साईज घेते, शिजून जातात लगेच ते बरोबर. तर बघा बटाटे कापून झाले आहे, कांदा कापून झालाय, थोडासा टमाटा घेतलेला आहे लाल असा, आणि इकडे कोथिंबीर आहे. आणि हे तुम्हाला दाखवते जे आपण भिजवले होते सोडे. तर हे बघा याची साईज कशी दिसायला लागली. ते एकदम घेताना तेव्हा छोटे छोटे होते, तर एकदम नरम झाले. सोडे आपण पाण्यात टाकले होते, एकदा परत मी थोडेसे असे उकळवून घेते, म्हणजे चांगले स्वच्छ निघाले पाहिजे. ते परत एकदा धुवून घेणार आहे. तेव्हा आपण फक्त डायरेक्ट पाण्यात टाकले होते. थोडे मम्मी म्हणे असे थोडेसे उकळवून घे आणि 2 स्वच्छ पाण्याने धुवून घे म्हणे. कसं ही सगळी घाण वगैरे असते सगळी निघून जाते. तर हे बघा तुम्हाला काळा पाणी असं एकदम दिसत असेल. हे बघा छान स्वच्छ धुवून झालेले आहे आपले. आता स्वेटर घातलं तर फार थंडी वाजते, खूप थंडी आहे. त्याच्यामुळे मी इथं निशाला म्हणलं टाक तू, तर ते म्हणते मम्मी तू ये, लोक तुला विचारतात मावशी का बरं दिसत नाही, काकू का बरं दिसत नाही. त्याच्याकरता मी भाजी दाखवून देते तिला, आणि कशी करायची ती पुढच्या ती पण करेल. तर बघा मी गॅस पेटवला, गॅसवरती मी आपलं पॅन ठेवलेला आहे. आता मी तेल टाकते, त्यात गॅस बारीक करते. तर पॅन आपला गरम झालेला आहे. यात आता थोडासा कांदा टाकते मी. जास्त साहित्य नाही लागत ना. 1 कांदा कापलेला, आणि थोडा आपला मसाला असतो ना तो टाकायचा आपल्याला, जो आम्ही बघा करून ठेवलेला आहे तो
खोबरं, कांदा, अद्रक, लसूण म्हणजे तो आपण महिना 2 महिने पण टिकू शकतो. तर आम्ही तो एका डब्यामध्ये करून ठेवलेला, तो मी 1 चम्मच टाकणार आहे. जो केलेला आहे ना मसाला तुम्हाला मी दाखवला होता. खोबरं अख्खं भाजलं होतं, कांदा भाजला होता, हे सगळं काही हे मिश्रण करून मी डब्यात ठेवतो. आपल्याला जसा लागेल ना तसा आपल्याला घ्यायचा असतो. तर बघा आम्ही या 2 चम्मच मी टाकणार आहे. हा खास मम्मी नॉनव्हेज साठीच करून ठेवलेला आहे. तुम्ही याची रेसिपी झालेली आपली, सुका करून दाखवले आपण मसाला. आमचे मेंबर कमी असल्यामुळे आम्ही थोडंच करतो, लागलं तर मी परत करते. मग आता यात आपल्याला हळद टाकायची आहे. हळद, हा एव्हरेस्ट मसाला आहे, मटन मसाला. एव्हरेस्ट मटन मसाला आपला घरी केलेला काळा मसाला आहे. थोडं थोडंच टाकतो आम्ही, कारण दोघींचीच भाजी आहे आमच्या. मला खूप आवडतं. हा, आणि आमची चम्मच मिरची ना काश्मीर मिरची आहे, इतकी अप्रतिम लागते. तुम्ही खरंच सोडे करून पहा. आणि आज आमचा बुधवार असल्यामुळं मी बुधवारी फक्त मासेच खात असते. मच्छी पण दाखव रेसिपी सगळ्यांना. खूप मी दाखवली होती मम्मी, पण ते म्हणे मॅग्नेट वगैरे करून ठेवायचं. करते तसं, पण तेव्हा थोडं पाणी टाकते मी याच्यात. तेव्हा गडबडीत दाखवले ते. आपलं कसं मस्तपैकी तेल सुटलं, याला थोडं पाणी टाकायचं. मसाला जरा थोडा सुक्का असतो ना, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं. तर आपण जे सोडे धुवून ठेवलेले गरम पाण्याने आणि बटाटे जे आपण कापून ठेवलेले धुवून, ते आपल्याला यात टाकायचे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. मी मीठ टाकते मग हलवते. तर जे सोडे असतात थोडे खारट असतात ना मम्मी, ते नाही? थोडी कोथिंबीर आता टाकते आणि थोडी कोथिंबीर नंतर टाकते. हे आपल्याला मस्तपैकी मिक्स करायचंय. याला शिजताना आपल्याला गरम पाणी टाकायचे. बघा किती सुंदर आणि छान पैकी दिलेला सुगंध तर इतका भारी येतोय ना, आता तुम्हाला काय सांगू. आता आपल्याला थोडं शिजण्यासाठी याला आपल्याला पाणी टाकावं लागेल. तुम्ही म्हणाला असं का, तर याला हे वाफेवर शिजणार नाही, याच्यात गरम पाणीच करून टाकावं लागेल. आपल्याला बारीक गॅसवर शिजवायचं, आपल्याला थोडं पाणी टाकायचं आपल्याला. बटाटे पण शिजतील आपले आणि सोडे पण इतके सुंदर होतील ना. झटपट मस्त सोड्याची भाजी सुकी. बघा एवढा रस्सा जरी ठेवला तरीही चालेल, नाही ठेवला कोणाला सुक्की वाटतं तर सुक्क खातं. म्हणजे ही भाजी मग ग्रेव्ही करू शकतो आणि ग्रेव्ही पण करू शकतो आपण, फ्राय पण करू शकतो. आणि ग्रेव्ही पण करू शकतो आणि सुक्की पण करू शकतो. तर बघा आता मी भाजी टाकलेली आहे आणि थंडी खूप वाजते. असं वाटतं कशी मी गोधडी घेऊ आणि आंघोळ करण्याची सुद्धा अशी इच्छा होत नाहीये का आंघोळ करा. पण मी आता थोड्या टायमाने आंघोळ करणार आहे, देवपूजा करणार आहे. भाजी त्याच्यामुळे मी सांगत होते की तू टाक. तर मी आता त्याला हात लावलेला आहे. तर आता मी स्वच्छ आंघोळ करणार आहे. केस पण माझे खूप सफेद झाले, केस पण मला काळे करायचे. 2-3 लग्न पण आहे मम्मीला. आता हिशोब केलाय. माझी कमरेची पिशवी आहे आणि आता मी ठेवून देणार आहे. आता संध्याकाळी जिला काढेल. आता आमची इथं माल इतका शॉर्ट झालाय, तर मालासाठी मला खूप लवकर जावं लागतं. कारण मला आता मी रात्री 10ला जायची, आता मला 7ला जावं लागेल. कारण माल पावसामुळे सगळं खराब झालेले आहेत. माल इतके तेजी आहे माला लागत, तुम्हाला काय सांगू. एवढ्या थंडीमध्ये मला सॉक्स वगैरे सगळं बघा, माझी टोपी, रुमाल हे सगळं मी 2-2 स्वेटर घालून मी जाते. मी आता उद्या तुम्हाला माझी रोजची रुटीन दाखवणार आहे का मी कशा प्रकारे गाडीवर जाते, किती थंडी वाजते, कशी कशी पॅकिंग राहते माझी, आणि तिथली पण मी तुम्हाला रुटीन हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे माझा हा रोजचा दिनचर्या आहे, कार्यक्रम आहे तो मी सांगते. आणि तुम्ही म्हणता का मग तुम्ही लुकडे झाले, पण मग चालायचंच. कधी कधी जेवण कमी जातं, कधी जास्त कामाची धावपळ होती माझी. कामाची धावपळ असते तर मला मग एकच टाइम जेवण करावं लागतं. आता एक टाइम जर जेवण केलं तर संध्याकाळी मला अजिबात जेवण जात नाही. कारण मी जेवण केलं का गोळ्या खाल्ल्या का झोपून घेते, त्याला पचनाला काहीच टाइम वेळ मिळतच नाही. त्याच्यामुळे मला संध्याकाळी फक्त मी चहा पिते. असं वाटतं का लाईटली जेवण करा, पण उठल्यानंतर ती सुद्धा इच्छा होत नाही का लाईट जेवण करावं. तर मी जेवण नाही करत, संध्याकाळी थोडी कपभर चहा घेते आणि तशीच मी कामावर जाते. आता ही माझी रोज म्हणजे आजच मी चेंज केली. एवढी घाण पडते ना, माल ओतल्याची माती पडते, पानं पडतात लिंबाच्या झाडांचे, खूप काही काही घाण पडते. आज मी झटकली आणि दुसरी घेतली. तर माझ्या मी या पावसाळ्यामध्ये 2-2 दिवस पिशव्या वाळत नाही, मशीन मध्ये धुतल्या तरी वाळत नाही. कारण त्याला इतकी पुढे आहेत ना, 5 पुढे आहेत त्याला. 1, 2 हे खास कुठून शिवून घेते 4 हे 5. तर एक आडगावचा माणूस आहे आमच्या गावाजवळ, नाशिक जवळ छोटं गाव आहे. तिथे एक बाबा आहे म्हातारा खानदेशी, तो बरोबर शिवून आणतो आम्हाला. तो एक पिशवी मला तो 200 रुपयाला देतो. मी अशा 10-15 पिशव्या घेऊन ठेवलेल्या आहेत. कारण पावसाळ्यात वाळत नाही. मला वाटतं कधी कधी नवीन नवीन घ्यावा, तर मी बाई एवढ्या पिशव्या घेतलेल्या तुम्हाला दाखवते.
बघा तुम्हाला वाटत असेल मी या पिशव्या कापड दाखवते, म्हटलं चला भाजी शिजते तोपर्यंत आपण पिशव्याचंही दाखवून देऊ. बघा ही पिशवी किती भारी त्यांनी शिवून दिलेली डिझाईनची मस्त पैकी. हिला पण तेवढेच पूड आहेत, 1 2 3 4 5. त्याला माहिती मला जास्त पिशव्या लागतात. पाठीमागे पण एक कप्पा आहे, तो पण मी शिवलेला आहे. तर ही एक झाली. तर त्याच्यावरचे डिझाईन बघा किती सुंदर सुंदर आहे. आणि 2 झाली. 8 9 वर्ष झालेले आहेत, कारण माझ्या खराब होत नाही पिशव्या, कारण मी कंटिन्यू या बदलत राहते. आणि जर तो आल्यानंतर पाहत राहते, आल्या का मग तो घेतच राहते. ही 1 2. तरी आता एक धुवायला टाकले मी. आता काही काही फाटलेलं आहे बघा, या फाटल्या काही काही, पण तरी पण माझी इच्छा होत नाही त्यांना टाकून देण्याची. मी शिवून काय बघा, मी इथं शिवून पण घेतलेली. बघा इथं चेन फाटली, त्याच्यातून निघली होती, शिवून घेतली. हे बघा तरी पण मी घालते, मला नाही आवडत असे फेकून द्यायला. आणि त्या इतक्या टिकाऊ आहे, 10 वर्ष झालेले आहे त्याला. हे बघा ही पण माझी फाटलेली. आता हिला ना चेन बसवायची, मला अशी चेन तुटलेली तिची. वेळच मिळत नाही गावात जायला, कारण काय मी सकाळी आल्यानंतर देवपूजा करायची, आंघोळ करायची, जेवण केलं का झोपून घ्यायचं, नंतर इच्छा होत नाही जायला, त्याच्यामुळे मला जाताच येत नाही. तर बघा ही पण तशीच डिझाईन आहे. सगळ्या डिझाईन किती मोठ्या मोठ्या आहे. तुम्हाला वाटत असेल ही मम्मी कशी खोचते, पण ते मम्मीलाच माहिती. तर ही जीन सारखी आहे, ही कडक आहे खूप, मोठेच पाहिजे मला पिशव्या. तर मोजून अशा मम्मीकडे 10 ते 12 आहे अशा पिशवीमध्ये. हिच्या सामान मोबाईल राहतात, उदानचे कागद राहतात, आणि पैसे राहतात, चिल्लर राहते, रबर राहतात. तर मी अशी फोल्ड करते तिला, अशी फोल्ड करून मग अशी खोचते. तुम्हाला उभं राहून दाखवते. मग अशी खोचल्यानंतर आणि चालली मी इथं फुगलेली असते. घरी आल्यानंतर काढून टाकते. बाहेर जर गेली तर मला कोणीही म्हणत नाही की तुम्ही मार्केटमध्ये भाजीपाला विकतात, पण काय करणार, आपला नेहमीचा बिझनेस आहे, याच्यावरच ना आपण वरती आलेलो, याच्यावर पोरांचं सगळं शिक्षण पाणी, मुलांचे लग्न, मुलींचे 2-2 बाळपण केले. मग तो धंदा आपल्याकडनं होतो तोपर्यंत करायचा. आधार नसल्याने आपल्याला करावंच लागणार, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत करावंच लागेल. बघा एकदम सुंदर अशी झालेली आहे. जेवणाला मी नंतर घेईन, मला आंघोळ करायची अजून. भाजी झालेली आहे बघा ही मस्तपैकी भाजी झालेली आहे. मी थोड्या वेळाने जेवणार आहे, कारण मला आंघोळ बाकी आहे माझी. तर छान अशी मस्त सोड्यांची भाजी रेडी आहे. तर आता मम्मीला जेव्हा ताई येईल मस्त गरम गरम बाजरीची भाकर बनवेल आणि मस्त मम्मी ताव मारेल. तर खूप छान अशी सोड्याची भाजी झालेली आहे आपली. तर आज मस्त गप्पा पण झाल्या. मम्मीने छान मम्मीची कमरेची पिशवी दाखवली, म्हणजे मणी जाणी नव्हती, पण मला जस्ट ते आठवलं. आणि पहिले जेव्हा कमेंट मम्मी मार्केटमध्ये होती तर ते मम्मी एवढं मोठं काय घालते किंवा कशी पिशवी घालते, म्हणून आज मम्मी तो स्टॉक दाखवला. प्लस मम्मीनी आज भाजीपाला कसा मम्मी ताजा ताजा आणला तोही दाखवला. तर त्यातल्या मम्मी 2 गोष्टी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मार्केटमध्ये सगळं ताजं ताजं मिळत असतं. आम्ही सगळं असं मम्मी आहे म्हणून आम्हाला ताजा ताजा भाजीपाला खायला मिळतो. आणि कुठे कुठे ना का भाजीपाला पण मिळत नाही, खूप खराब मिळतो, पण मम्मीच्या कृपाने आम्हाला सगळं गरम असं ताजं ताजं खायला मिळतं. आणि आपली रेसिपी पण होती. तर आजची काय मम्मी सोड्याची भाजी. आज मस्त छान असा व्हिडिओ झालेला आहे, छान रेसिपी झालेली आहे आपली. प्लीज मस्त सपोर्ट करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.